व्यूअर्स, ये नए जमाने का पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन है। वो टाइम गया जब ऑफिसर्स कैबिन में, एसी कैबिन में बैठ के अपना काम करते थे। इस समय रात के 8 के आसपास बज रहे हैं और पुणे म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर राजेंद्र भोसले वो खुद यहाँ पर एकता नगर, आप देख सकते हैं पानी पूरा यहाँ पर भरा हुआ है। डॉक्टर राजेंद्र भोसले एकता नगर में खुद चेक करने के लिए लोगों को मदत हो रही है की नाही, पीएमसी क्या करी देखने के आए हुए। साहेब काय म्हणाल, सध्या काय परिस्थिती आणि पीएमसी कडनं काय मदत दिली जाते? नाही, आज मी जे आहे सकाळी देखील एकता नगरमध्ये पाणी शिरलेलं होतं। त्यावेळेस साधारणतः 30 ते 35 हजार क्युसेक्सनं पाणी खडकवासलामधून विसर्ग होता। आता त्याच्यामध्ये धरण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्या ठिकाणी मी खडकवासला डॅमला गेलो, तिथं चीफ इंजिनियर होते, त्यांचे बाकीचे इतर अधिकारी होते। तर आता सध्या जे आहे 45,700 क्युसेक्स एवढं पाणी सोडलेलं आहे आणि ते सोडल्यानंतर सकाळची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे आहे की त्याच्यामध्ये पाणी या ठिकाणी वाढलेलं आहे। पण वाढलेलं पाणी आहे तरी आमची यंत्रणा जी आहे, महापालिकेची यंत्रणा, त्याचबरोबर आर्मीची यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित आहे। सकाळी देखील मी स्वतः प्रत्यक्ष त्या सोसायटीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी काय आहेत, का निघत नाही, तर त्यांच्याशी विचारणा केली। तर त्यांच्यामध्ये त्यांनी असं सांगितले की त्यांचे कोणतरी आजारी आहेत, त्याच्यामुळे आजारी असल्यामुळे घेऊन जात नाहीत। तर मी त्यांना विनंती केली की आम्ही तुमचे जे आजारी आहेत तर महापालिकेच्या दवाखान्यामध्ये मोफत आम्ही त्यांना ठेवतो आणि त्याच्याकरता ॲम्ब्युलन्स दिली। त्याच्यामुळे काही फॅमिलीज आता शिफ्ट झालेल्या आहेत। आपण म्हणताय की हे जे आहे की महापालिकेचे हे कामच आहे, त्याच्यामुळे आयुक्त हे साईटवर येणं गरजेचं आहे। कारण का सकाळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती स्वतः आयुक्तांनी पाहिलं तर त्या ठिकाणी यंत्रणा अधिक सक्षमरित्या कार्यान्वित करता येईल। त्यांना तुम्ही स्वतः रिक्वेस्ट केली त्यामुळे ते बाहेर आले? कारण की मी ते व्हिडिओ बघितलेले आहे, ते स्वतः येत नव्हते, तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होता, त्यानंतर ते बाहेर आले आणि हॉस्पिटलला गेले? हो, त्यांना हॉस्पिटलला आम्ही सांगितले की तुम्हाला मोफत त्या ठिकाणी आम्ही ठेवूया, जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर ती ट्रीटमेंट चालू द्या। मात्र त्या पेशंटला जे आहे ज्यांचे गुडघ्याचे ऑपरेशन झालेले होते त्यांच्याकरता अरेंजमेंट केलेली आहे। आता या ठिकाणचे जे आहेत की या ठिकाणी आम्ही मदत केंद्र केलेलं आहे, मात्र ते प्रत्येक जण आपापल्या रिलेटिव्हकडे किंवा सेफ ठिकाणी गेलेले। बरं, पहिल्यांदा एकता नगरचा जेव्हा विषय आला होता पाण्यामुळे, तेव्हा एक असं बोललं जात होतं की धरणाकडनं जेव्हा पाणी सोडण्यात आलं, विसर्ग करण्यात आलं, तेव्हा पीएमसी आणि पाटबंधारे विभाग यांचं कम्युनिकेशनचा गॅप होतं, म्हणजे तिकडनं व्यवस्थित कम्युनिकेशन झालं नव्हतं किंवा व्हॉट्सअपवरच पाठवलं होतं। यावेळी कोलॅबोरेशन जास्त स्ट्रॉंग आहे किंवा ॲज अ टीम वर्क जास्त स्ट्रॉंग चाललंय? नाही, आता टीम वर्क तर चांगलं आहे की ही परिस्थिती जी आहे की त्यावेळेची जी परिस्थिती होती की किती क्युसेक्सनं पाणी सोडलं, पाणी या ठिकाणी शिरलं, त्याच्या कारणामध्ये न जाता आम्हाला जी काय मदत करायची होती ती मदत आम्ही त्यावेळेस देखील केली। आणि त्याच्यामध्ये जे आहे की लोकांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी की बाबा हे आम्हाला उशिरा कळवलं। आता यंत्रणा जी आहे की पहिला पूर जो आला पाणी शिरलेलं होतं, आता याच्यामध्ये जे आहे की त्यांच्याशी आम्ही कायम कॉन्टॅक्टमध्ये आहे, जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहेत, जिल्हाधिकारी, इरिगेशन डिपार्टमेंट, महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, PMRD सगळ्यांच्या आमच्या रेग्युलरली VC चाललेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही असिस्टंट कमिशनर, DMCs या ठिकाणी ठेवलेले आहेत। तर इथं साधारणतः 9 ठिकाणं जे आहेत की आता मुळशीमधून देखील पाण्याचा विसर्ग सध्या 30,000 चाललेला आहे। साधारणतः बंड गार्डनला सुद्धा 80,000 प्लसचा आता विसर्ग चालू आहे। तर या ठिकाणी जे हा एकता नगर, विठ्ठलनगर, निंबजनगर, त्याचबरोबर पाटील इस्टेट, म्हणजे जे ह्याच्या मुळशीच्या याच्यामध्ये जे आहे त्या विसर्गावर देखील आमचं लक्ष आहे। तर असे एकंदरीत महापालिकेची पूर्ण तयारी आहे। गेल्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस पाणी हे झालं त्याच्यानंतर सुद्धा जी आरोग्य व्यवस्था, जे स्वच्छता, साफसफाई ते करतो आहे। आता सुद्धा पाणी ओसरल्यानंतर मागच्यासारखंच तशी टोटल जे आहे की महापालिका क्षेत्रामध्ये जे साधारणतः मागच्या वेळेस 4,000 कर्मचाऱ्यांच्या मार्फत सफाई केली तशी सफाई करू। मात्र माझं नागरिकांना आव्हान आहे की विनाकारण जे आहे की आपण सेफ आहोत याच्यामध्ये न राहता शेवटी एक 3-4 दिवसाचा प्रश्न आहे, 3-4 दिवस जर त्यांनी अन्यत्र गेले तर बाकीची जी आहे इतर व्यवस्था करण्यामध्ये महापालिकेला सुकर होते। पण नागरिकांकडनं महापालिकेला कॉर्पोरेशन मिळतंय आणि तेवढंच कॉर्पोरेशन महापालिकेकडनं पण नागरिकांना मिळतंय। फॉर एक्झाम्पल, जे लोक अडकलेले होते मग त्यांना तुम्ही नेमकं कुठे शिफ्ट केलंय आणि त्यांचं जेवणाचं किंवा राहण्याचं हे बंदोबस्त सध्या कसं आहे? जे आम्हाला सहकार्य सगळ्या नागरिकांचं देखील आहे, सर्व NGOs देखील या ठिकाणी काम करत आहेत।
आणि जे या ठिकाणचे जे आहेत की सुरुवातीला तात्पुरती व्यवस्था आम्ही सन सिटी हॉलमध्ये केली, त्याचबरोबर जे स्विमिंग पूलच्या ठिकाणचा हॉल आहे त्या ठिकाणी केली, शाळेमध्ये केली, अंगणवाडीमध्ये केली. मात्र ते तात्पुरते त्या ठिकाणी एक प्रिलिमिनरी त्या ठिकाणी जातात आणि नंतर ते त्यांची व्यवस्था जी आहे की त्यांच्याकडे करतात. हा एरिया थोडासा फ्लॅट धारकांचा आहे, त्याच्यामुळे त्यांना काय इतर पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी जातात. आणि दरम्यान महापालिकेतर्फे फूड पॅकेट्स, त्याचबरोबर जे इस्कॉन किंवा इतर NGOज कडून देखील या ठिकाणी आज 1700 पॅकेट्स वगैरे आणलेले होते. आणि जसं लागेल जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे हे महापालिका सुसज्ज आहे. So this was Mr. Rajendra Bhosle. Mr. Bhosle is pretty confident that anything and everything which is required for this location in terms of supporting the people, citizens of Ekta Nagar and Pune, PMC is quite confident and a step ahead to support them. Meanwhile, there are many such locations and I am sure Mr. Bhosle must be looking into that. Mohammadwadi had been one such location. We'll have a separate discussion with them maybe once this waterlogging situation draws down. Thank you, Mr. Bhosle, for your valuable time. थँक्यू.